गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवी मुंबईतील सोनखार पाम बीच परिसरातील हिंदू नववर्षाचं पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं. सोनखार पाम बीच सेक्टर 16 येथील गुनिना मैदानावर उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करून मंत्रोच्चाराच्या गजरात गुढी उभारण्यात आली. संयुक्त कुटुंबाचा संदेश देणाऱ्या उपक्रमातून जागतिक शांततेची प्रार्थनाही व्यक्त करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळून पसायदान गायलं, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारून गेला. ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळ, लेझिम सादरीकरण आणि महाराष्ट्राच्या अस्सल संस्कृतीचं दर्शन घडवत हा उत्सव रंगतदार ठरला. मैदानावर काढण्यात आलेली भव्य रांगोळी भारतीय संस्कृतीची साक्ष देत होती. या सोहळ्याचा आणखी एक खास भाग म्हणजे लहान मुलांचा पारंपरिक वेशभूषेतील रॅम्प वॉक. चिमुकल्यांनी आत्मविश्वासानं सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन नगरसेवक निशांत भगत, नगरसेविका प्रीती भगत आणि समाजसेवक संदीप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. यावेळी उपक्रमाच्या कार्यवाहक माजी नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत यांच्यासह सामाजिक, राजकीय तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमहापौर दशरथ भगत यांनी संयुक्त कुटुंब ही संकल्पना समाजात रुजवण्याचा संदेश दिला. तसंच सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये वसुधैव कुटुंबकम ही भारतीय विचारसरणी जगाला शांततेचा मार्ग दाखवू शकते, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सोनखार पाम बीच इथे ह्या ठिकाणी गुढीपाडवा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे. नवी मुंबईच्या तमाम नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या देशामधले जो काही नागरिक आहेत सद्भावनेने या देशाला शांतता ठेवण्यासाठी, समृद्धी नेण्यासाठी आणि जगाला शांतता देण्यासाठी, जगाला समृद्धी देण्यासाठी ह्या आम्ही सर्वजण ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि सर्व नागरिकांना, तमाम जगातील नागरिकांना सर्वांना ह्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. सर्वांची प्रगती हो, सर्वांची भरभराटी हो, समाधान हो, शांतता हो आणि सर्वांना ईश्वराची चरण स्पर्श हो आणि भक्ती मार्गातून त्यांची उन्नती हो. तर नगरसेवक निशांत भगत यांनी देखील या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वप्रथम तर नवी मुंबईतील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. संयुक्त कुटुंब ही संकल्पना घेऊन या आपला प्रभाग, आपला परिवार या सोनखार पाम बीच परिसरामध्ये सर्व सोसायट्यांना जोडण्यासाठी, सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना साठी एकत्र कुटुंब राहण्याची सवय ही शक्यतो पहिले आपल्या गावामध्ये होती, परंतु ह्या शहरामध्ये नव्हती. तर तोच संकल्प आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही दशरथ भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गुढी उभारून आम्ही एक नारा दिलेला आहे की सोनखार परिसरात संयुक्त कुटुंब घडवूया, चला नवी मुंबईतली सर्वात मोठी गुढी उभारूया. याच्यातनं एकच संदेश द्यायचा आहे की आपल्या विभागातील नागरिकांनी एक संयुक्त कुटुंब म्हणून राहण्याची मजा घ्यायची आहे. प्रत्येकाच्या सुखादुःखात आपण गेलो पाहिजे, प्रत्येकाच्या आनंदात आपण सहभागी झालो पाहिजे आणि त्यासोबतच या परिसरामध्ये क्वार्टरली असे 4-4 महिन्यांनी असे उपक्रम की ज्याच्यातनं सर्वजण एकत्र येतील, गॅदरिंग होईल आणि त्याच्यातनं आपल्याला ओळखी वाढतील आणि प्रत्येक एकमेकांचं नातं तयार होईल, ते बॉन्डिंग तयार होईल. अशा ह्या आजच्या दिवसाचं निमित्त साधून आम्ही हे गुढीपाडव्याचा हिंदू नववर्ष उत्सव 2026 या ठिकाणी साजरा करत आहोत. विभागातला प्रत्येक नागरिक हा कुटुंबाचा सदस्य म्हणून संयुक्त कुटुंब नाव देऊन अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही पहिलाच वर्ष या वर्षी आम्ही साजरा करतोय.